राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व महायुती सरकारने महिलांच्या सन्मानाकरिता महत्त्वपूर्ण अशी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंमलात आणली आहे। त्याचा लाभ सुद्धा लाडक्या बहिणीला झालेला आहे। आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कुटुंब भेट अभियानांतर्गत लाभार्थीच्या घरी जाऊन कुटुंबांशी संवाद साधण्याचे आदेश शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे कार्यकर्ते यांना दिले आहे। त्याच अनुषंगाने हिमायतनगर परमेश्वर मंदिर येथे 16 सप्टेंबर रोजी सकाळी 12 वाजता मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीचा सन्मान सोहळा शिवसेनेच्या प्रवक्त्या डॉक्टर ज्योतिताई वाघमारे यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला आहे। या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना जिल्हा प्रमुख बाबूरावजी कदम कोहळीकर यांनी केले होते। सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना सुरू करून एक बहिणींचा आणि महिलांचा सन्मान केला। त्याच धर्तीवर आमच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या डॉक्टर ज्योतिताई वाघमारे यांनी सुद्धा कालपासून 2 दिवस आमच्या हदगाव आणि हिमायतनगर विधानसभेमध्ये स्वतः हजर आहेत आणि आम्ही सुद्धा लाडक्या बहिणींचा एक सन्मान सोहळा म्हणून कार्यक्रम प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघनिहाय आयोजित करत आहोत। आता आजचा हा दुसरा कार्यक्रम होत। आणखी आम्हाला पामसा असो, हदगाव असो, निवगा असो, प्रत्येक ठिकाणी असे कार्यक्रम आयोजित करणार आहेत आणि मुख्यमंत्री महोदयांनी जसा लाडक्या बहिणीचा सन्मान केला त्याच धर्तीवर आम्ही सुद्धा सन्मान सोहळा घेऊन आम्ही लाडक्या बहिणीचा सन्मान करणार आहोत। या कार्यक्रमाला युतीतील सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। अगदी बरोबर आहे, कारण आपण एक बघितलंय की माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचा सच्चा मावळा म्हणून माननीय बाबूरावजी कदम साहेब काम करतात। जे जिंकून आले लोकसभा निवडणुकीमध्ये, जे जिंकून आले त्यांनी नंतर जनतेला तोंड सुद्धा दाखवलेलं नाहीये आणि त्याच बाजूला बाबूरावजी कदम कोळीकर साहेब मात्र पराभव झाल्यानंतर सुद्धा खचून न जाता लगेच दुसऱ्या दिवशी ते कामाला लागले आणि कुठल्याही पदावर नसताना जर जो माणूस जवळपास 2,500 कोटींचा निधी या तालुक्यामध्ये आणतोय, लोकांचे अश्रू पुसायचं काम करतोय, तर नक्कीच त्यांना जर विधानसभेमध्ये पाठवलं तर हदगाव हिमायतनगरचा आवाज बुलंद केल्याशिवाय ते राहणार नाहीत याचा आम्हाला विश्वास आहे आणि म्हणून जनतेनं त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहावं ही माझी त्यांना विनंती।